नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला आकर्षक सोशल मीडिया पोस्ट्स बनवायचे आहेत, प्रेझेंटेशन तयार करायचं आहे की स्वतःचा एखादा लोगो डिझाइन करायचा आहे, पण तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगचं काहीच नॉलेज नाहीये, तर काळजी करू नका, कारण आजपासून मी एक नवीन सिरीज चालू करत आहे, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत एका अतिशय सोप्या आणि मोफत टूल बद्दल, ज्याचं नाव आहे कॅनव्हा। कॅनव्हा म्हणजे काय? तो सर्वांत आधी समजून घेऊया की कॅनव्हा म्हणजे नेमकं काय। कॅनव्हा हे एक ऑनलाईन ग्राफिक डिझायनिंग टूल आहे। याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे वापरण्यासाठी तुम्हाला कोडिंग किंवा कोणत्याही प्रोफेशनल डिझायनिंग कोर्सची गरज नाही। यात आधीपासूनच तयार असलेले हजारो टेम्पलेट्स मिळतात, जे वापरून तुम्ही अगदी काही मिनिटांत प्रोफेशनल सारखी डिझाइन बनवू शकता। कॅनव्हावर अकाउंट कसे बनवायचे? कॅनव्हा वापरण्यासाठी सर्वात आधी आपल्याला यावर अकाउंट बनवावं लागेल। 1. तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या ब्राउझरवर जा आणि canva.com ची लिंक सर्च करा। 2. वेबसाईट ओपन झाल्यावर उजव्या बाजूला वर साइन अपचं बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। 3. इथे तुम्ही तुमचं गुगल अकाउंट किंवा ईमेल आयडी वापरून अगदी मोफत लॉग इन करू शकता। वरती तुम्हाला एक सर्च बार दिसेल, इथे तुम्ही तुम्हाला जे बनवायचं आहे ते सर्च करू शकता। तर मित्रांनो, आजच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की कॅनव्हा काय आहे आणि त्यावर अकाउंट कसं बनवायचं। येणाऱ्या पुढच्या भागात आपण प्रत्यक्ष डिझाइन बनवायला सुरुवात करणार आहोत। आपण बघूया की कॅनव्हामधील वेगवेगळे टूल्स, इंस्टाग्राम पोस्ट, यूट्यूब थंबनेल किंवा रेझ्युमे, त्याच्याखाली तुम्हाला क्रिएट अ डिझाइनचं बटन मिळेल। इथून तुम्ही कस्टम साईज घेऊन स्वतःची नवीन डिझाइन सुरू करू शकता। डाव्या बाजूच्या मेनूमध्ये तुमचे सर्व जुने प्रोजेक्ट्स आणि डिझाइन सेव्ह राहतात। एलिमेंट्स कसे वापरायचे? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ग्राफिक डिझायनिंग शिकू इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। आणि हो, पुढचा भाग मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।